नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्हाला आज होमगार्ड भरती आलेली आहे। होमगार्ड भरती कुठे कुठे आलेली आहे, किती जिल्ह्यामध्ये फॉर्म सुटलेले आहेत, मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती फॉर्म निघालेले आहेत हे सुद्धा माहिती मी सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच प्रकारचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर बघा, व्हिडिओ सुरुवात करूया। होमगार्ड महाराष्ट्र सेंट्रल डाटा मॅनेजमेंट सिस्टीम आणि होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात जिल्हानिहाय माहितीपत्र जाहिरातकरिता खालील लिंकवर क्लिक करा। बघा, तुम्हाला जाहिरातीकरता किंवा जाहिरात वाचायची असेल तर अशा प्रकारे तुम्हाला लिंक बघा 26 जिल्ह्यासाठी तुम्हाला जाहिरात आलेली आहे। आणि बघा, जाहिरात कशा प्रकारे बघायची किंवा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले हे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सेंट्रल डाटा मॅनेजमेंट होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात आलेली आहे। जाहिराती आलेल्या आहेत 26 जिल्ह्यामध्ये ही फॉर्म सुटलेले आहेत। 26 जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे। बघा, सातारा त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे सातारा, सेकंड जिल्हा आहे नांदेड, थर्ड जिल्हा आहे रत्नागिरी, चौथा जिल्हा आहे जळगाव, पाचवा जिल्हा आहे चंद्रपूर, सहावा जिल्हा आहे यवतमाळ, सातवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, आठवा जिल्हा आहे धुळे, नववा जिल्हा आहे हिंगोली, 10वा जिल्हा आहे अमरावती, 11वा जिल्हा आहे बीड, 12वा जिल्हा आहे धाराशिव, 13वा जिल्हा आहे वाशिम, 14वा जिल्हा आहे भंडारा, 15वा जिल्हा आहे नंदुरबार, गडचिरोली, 16वा जिल्हा आहे, 17वा जिल्हा आहे रायगड, 18वा जिल्हा आहे लातूर, 19वा जिल्हा आहे पुणे, 20वा जिल्हा आहे सांगली, 21वा जिल्हा आहे नाशिक, 22वा जिल्हा आहे कोल्हापूर, 23वा जिल्हा आहे वर्धा, 24वा जिल्हा आहे संभाजीनगर, 25वा जिल्हा आहे नागपूर, 26वा जिल्हा आहे जालना। बघा, आपण याच पद्धतीने जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा सुटलेल्या आहेत हे सुद्धा मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा। बघा, किती जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी निघालेली आहे। त्याचप्रकारे आपण बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा निघालेल्या आहेत। बघा, सातारामध्ये किती निघालेले आहेत, 225 निघालेले आहेत। महिलासाठी 216 अशा व्हॅकन्सी आहेत। अमरावतीमध्ये बघा 94 व्हॅकन्सी आहेत मेलसाठी, आणि फिमेलसाठी आहेत 47 जागा आहेत। तसेच धाराशिवमध्ये बघा 152 जागा आहेत मेलसाठी मुलांसाठी, आणि महिलांसाठी 85 जागा आहेत। नांदेडमध्ये बघा त्याचप्रमाणे 242 जागा आहेत आणि 93 जागा ह्या फिमेलसाठी आहेत। त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये बघा 379 जागा आहेत आणि 79 फक्त महिलांसाठी जागा आहेत। पुरुष वर्गासाठी बघा जळगावमध्ये 109 जागा आहेत आणि महिलांसाठी सुद्धा 109 जागा आहेत। बघा, त्याचप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये 146 जागा आहेत। त्याचप्रमाणे महिलांसाठी 31 जागा आहेत। चंद्रपूरमध्ये बघा 38 जागा आहेत। त्याचप्रमाणे महिलांसाठी 42 जागा आहेत। यवतमाळमध्ये बघा 80 जागा आहेत पुरुष उमेदवारांसाठी, आणि महिला उमेदवारांसाठी फक्त 41 जागा आहेत। त्याचप्रमाणे धुळेमध्ये पहा 104 जागा आहेत पुरुष वर्गासाठी आणि 34 जागा आहेत फिमेल वर्गासाठी। त्याचप्रमाणे बघा हिंगोलीमध्ये पुरुषांसाठी 54 जागा आहेत आणि महिलांसाठी 31 जागा आहेत। त्याचप्रमाणे बघा बीडमध्ये बघा किती प्रमाणात आहेत, 86 ह्या मुलांसाठी आहेत आणि 138 ह्या महिलांसाठी आहेत। बघा, त्याच प्रकारे गडचिरोलीमध्ये बघा 115 जागा हे पुरुषांसाठी आहेत आणि 26 जागा ह्या महिलांसाठी आहेत। त्याचप्रमाणे नंदुरबारमध्ये बघा 34 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि 44 जागा ह्या मुलींसाठी आहेत। त्याचप्रमाणे रायगडमध्ये बघा 158 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि 55 जागा ह्या महिलांसाठी आहेत। लातूरमध्ये सुद्धा 24 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि 141 जागा ह्या महिलांसाठी आहेत। पुणेमध्ये बघा पुण्यामध्ये सर्वात जास्त व्हॅकन्सी दिसते, 838 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि 851 जागा ह्या स्त्रियांसाठी आहेत। त्याचप्रमाणे सांगलीमध्ये बघा 285 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि 340 ह्या महिलांसाठी आहेत। नाशिकमध्ये बघा 109 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि 21 जागा ह्या महिलांसाठी आहेत। वाशिममध्ये 9 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि 33 जागा ह्या महिलांसाठी आहेत। आणि भंडारामध्ये 21 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि 10 जागा ह्या फक्त महिलांसाठी आहेत। आणि त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये 358 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि 25 जागा ह्या महिलांसाठी आहेत।
त्याचप्रमाणे वर्धामध्ये 76 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि महिलांसाठी एक सुद्धा व्हॅकन्सी नाही आहे। त्याचप्रमाणे औरंगाबादमध्ये बघा 282 जागा ह्या औरंगाबादमध्ये पुरुषांसाठी आहेत आणि 184 जागा ह्या महिलांसाठी आहेत। बघा ह्या अशा प्रकारचे पोलीस गार्डसाठीची व्हॅकन्सी होती। बघा फॉर्म कधीपासून कधीपर्यंत सबमिट करायचा आहे। बघा साताऱ्याची डेट दिलेली आहे आणि इथं प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी डेट आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता। त्यानुसार तुम्ही फॉर्म फिलअप करायचा आहे। तुम्ही इथे बघा फॉर्म तुम्हाला इथे दिलेला आहे फॉर्म आणि तो 2 मध्ये दिलेलं आहे की तुम्ही डेट कधीपासून ते कधीपर्यंत फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याची एकदम सोपी पद्धत आहे, तो सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। मग अशा प्रकारची व्हॅकन्सी होती, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आणखी काही जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी आलेली नाही आहे, अपडेट झाल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये मी ती सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल, तो सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। धन्यवाद।